नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिकमध्ये जिल्हाध्यक्षांना चक्क कार्यालयात कोंडल्याचा प्रकार समोर आलाय। जिल्हाध्यक्षांना कार्यालयात कोंडल्याने प्रचंड तणाव हा निर्माण झालाय। नाशिक रोडच्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयासमोर आमदार ढिकले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले। भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या समोर घोषणाबाजी करण्यात आली आहे। शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यावर कार्यकर्त्यांचा धावून जाण्याचा प्रयत्न, भारतीय जनता पक्षाचे कार्यालय बंद करण्यात आलंय। जेल रोडच्या कोठारी कन्या शाळेजवळ असलेल्या भाजप कार्यालयात हा राहाडा झाल्याचं समजतंय। आपण बघू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून। काय संबंध तिच्या माझ्याकडे चिन्ह सगळ्या घराघरामध्ये पोहोचू घेतलं। इकडे खाली या, सगळे खाली या। सगळ्यांना खाली बोलवा नाही, खाली या, खाली या, खाली या। मीडियाला दाखवू, मीडियाला आता भंडारीचा काय संबंध? भंडारीचा काहीच योगदान नाही पाहिजे, काहीच वाटत नाही। 40 वर्ष आम्ही काम केलं, 40 वर्ष काय त्या भंडारीला श्वेता निर्मल भंडारीचा सर्वे रिपोर्ट दाखवा। कुठला सर्वे होता? कोणता सर्वे होता? निर्मल भंडारी नाशिक शहरात कधी आला? हांडगेंनी जो सर्वेचा विषय काढला तो रास्त आहे, त्याच्या मताशी मी सहमत आहे। फक्त एकच तुम्हाला उदाहरण देतो, माझं स्वतःचं उदाहरण देतो। कोणाला यांच्यापैकी माहिती आहे का माहीत नाही मला, माझा तो जो काम पाहायला जो माणूस पक्षानं नेमलेला आहे तो आहे माझ्याबरोबर। माझ्या सर्वेमध्ये सगळ्यात टॉपचा सर्वे माझा होता। मला अशी अपेक्षा होती का माझ्या बायकोला किंवा मला तिकीट मिळेल, मी दोघांचे फॉर्म भरले। आम्ही ज्यावेळेस मला तिथं समजलं का माझा सर्वे टॉपला आहे, तर मला असं वाटलं दोघांपैकी एक उमेदवारी मला मिळेल। माझं स्वतःचं उदाहरण सांगतो, आणि मी फॉर्म दोघांचे भरले। मी हे वाटलं सर त्या सीएचा नंबर देतो, त्या सीएला विचारा। ऐका एक मिनटं, फॉर्म भरल्यानंतर मी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होतो का जर मी टॉपला येत असेल तर मला एक द्या उमेदवारी, किंवा मला नसेल द्यायची तर माझ्या बायकोला उमेदवारी द्या, पत्नीला उमेदवारी द्या। पक्षाने सांगितलं तुमच्या घरात जर उमेदवारी दिली तर तुम्ही 122 जे ठिकाणी 31 प्रभागात 122 उमेदवारांकडे तुमचं दुर्लक्ष होईल,
तुम्ही फॉर्म सबमिट करायचा नाही. म्हणजे टोटल भरलेला फॉर्म माझे जसले न तसेचे. माझं स्वतःचं हे एक उदाहरण झालं. का तर त्यांनी नाही सांगितलं, तुम्हाला दुर्लक्ष होईल तुमचं म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज भरायचा नाही. वास्तविक उमेदवारी अर्ज भरून हटलो असतो किंवा काही करता आलं असतं, पण जबाबदारीचं पद असल्यामुळं मी शेवटच्या क्षणापर्यंत मागणी केली. नाही जमला तो खेळ, नाही जमलं, मी थांबून घेतलं. माझे अर्ज तसले न तसेचे अजून आपल्याला पाहता येईल. राहिला विषय एकच मिनटं, तुम्ही नका ना बोलू. तुम्ही थांबा ना 2 मिनटं. भाजपाचे जे नाराज इच्छुक आहे, ज्यांची उमेदवारी कापली व रिपब्लिकन पक्षाला शब्द देऊनही त्यांना एकही जागा नाशिकमध्ये देण्यात आली नाही. रिपब्लिकन पक्षाने विधानसभेत लोकसभेत प्रामाणिक काम केलं होतं व ते भाजपच्या मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यात त्या रिपब्लिकन पक्षाचा खारीचा वाटा होता. पण आता रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांनी जाब विचारण्यासाठी भाजपा कार्यालयात आलो असताना त्यांनी आमच्याकडून चुकी झाली, 13 वर्ष आम्ही तुम्हाला उपेक्षित ठेवलं हे कबूल केलं आहे व 2 स्वीकृत देण्याचा शब्द त्यांचे शहर अध्यक्ष सुनीलजी केदार यांनी आम्हाला दिलाय. जर सुनील केदार यांनी आता दिलेला शब्द पाळला नाही तर भविष्यात त्याचे वाईट परिणाम भाजपाला भोगावे लागतील. जय भीम, जय बुद्ध, जय. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.